हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या हेमंत पाटलांना भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता। अशोक चव्हाणांना नांदेडच्या अर्धापूरमध्ये मराठा आंदोलकांनी अडवलं। आरक्षण प्रश्नावरून मराठा आंदोलकांचा सर्वपक्षीय नेत्यांवर रोष। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संभाजीनगरच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची काल बैठक। रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा भाजपला सोडायची नाही, बैठकीत सूर। तर संभाजीनगरच्या जागेसंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा। धाराशिव लोकसभेचा तिढा आज सुटण्याची शक्यता। अजित पवार गटामध्ये मोठ्या नेत्याचा प्रवेश करून उमेदवारी देण्यात येणार, सूत्रांची माहिती। तर धाराशिवमधून राणा जगजितसिंह पाटील, अर्चना पाटील यांची नावं चर्चेत। हेमंत गोडसे नाशिकचे सिटिंग खासदार, ते उमेदवारीसाठी प्रयत्न करणारच। तर 100 नगरसेवक भाजपचे, त्यांचाही जागेवर दावा। कुणालाही तिकीट मिळो, एकत्र मिळून प्रचार करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। 2019ला कोण फिक्स झालं, सर्वांना माहिती। पटोले काँग्रेसचे की गडकरींचे, या प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नावर नाना पटोलेंचं उत्तर। तर आंबेडकरांना योग्य वेळी उत्तर देईन, नाना पटोलेंचा इशारा। 7 जागांवर वंचितचा काँग्रेसला पाठिंबा असेल तर अकोल्याबाबत पुनर्विचार करण्याची कार्यकर्त्यांची मागणी। कार्यकर्त्यांची मागणी हायकमांडला कळवली, वडेट्टीवारांची माहिती। अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी आपलं बघावं। काँग्रेसला आता कोणी विचारत नाही, या चव्हाणांच्या टीकेला नाना पटोलेंचं उत्तर। तुमचं आमचं जमत असतं तर कार्यकर्ते का नाराज असते, शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांनी रक्षा खडसेंना खडसावलं। खडसेंना विरोध नव्हता, मात्र त्यांच्याकडूनच विरोधाची सुरुवात, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। परभणी लोकसभेसाठी रासपा अध्यक्ष महादेव जानकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल। महादेव जानकरांचं शक्ती प्रदर्शन करणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे उपस्थित राहणार। उत्तर नागपूरमध्ये नितीन गडकरींचा प्रचाराचा धुरळा। 11 जेसीबीमधून गडकरींवर फुलांचा वर्षाव। लोकसंवाद यात्रेत मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा सहभाग। 10 वर्षात बँकिंग क्षेत्रात अनेक मोठे बदल, मात्र हा फक्त ट्रेलर, अजून देशाला पुढे घेऊन जायचंय। आरबीआयच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत वाढ। केजरीवालांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। राज्यात आजपासून वीज दरामध्ये वाढ होणार। महावितरणच्या वीज दरात सरासरी 7.5% वाढ होणार। आजपासून नवीन दर लागू। पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम, मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस। गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे विमानतळाचं छत कोसळलं। पावसामुळे आतापर्यंत 4 जणांचा बळी, जनजीवन विस्कळीत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।